भाऊ, काल दिन दुकान बहिणी ना 30-35 लाख न नुकसान व्हायले भूषण दादा ना रत्नदीप भाऊन. तरी मी जो भूषण दादाला फोन लावा, रत्नदीप बोले फोन लावा, काय सांगतोस माहिती का? ठीक आहे रे, पैसा घ्यात हानी वगैरे वहिनी जाऊ दे, लोकेसले काहीच नाही व्हायना ना. ते चांगलं आहे म्हणे, ज्या काम करणार होता ना त्यासले काहीच नाही व्हायना, तिथलं चांगलं आहे, भगवाननी कृपा आहे म्हणे. जेव्हा रत्नदीप बोले फोन करा ना, मला काल दिन पॉडकास्ट लेना होता. बरोबर, सॉरी, पॉडकास्ट न करता विचार नव्हता. रत्नदीप भाऊनी इथलं सांग म्हणजे इथलं बडं नंतर मला सांगू शकता ना, की 1-2 दिन नंतर बात करस किंवा नंतर फोन करस वगैरे. त्यासनी रत्नदीप भाऊनी पुष्पाताईन त्यासले कॉल करा आणि सांग की असा असा व्यक्ती आहे, त्याला तुम्हाला सांगा पॉडकास्ट करायची इच्छा आहे, तुम्ही निशात का. त्यानंतर त्याने मला कॉल बॅक करा आणि सांग की पुष्पाताईन त्यासनी हो सांगेल असं. भूषण दादांनी इथलं बडं आग लागानंतर शॉर्ट सर्किट मग आग लागानंतर सुद्धा कोण पोरगा दवडी जे आले ना त्यांना व्हिडिओ त्या बनाय राहणार. चेहऱ्यावर त्याच नाहीत ना, एक बी असत ना एक्सप्रेशन नाही आहेत खराब किंवा दुःख ना, की दुःख भले आपले बोलतं वाटी राहणं. पण भूषण दादानी एक सांग की ज्या लोक आपले सपोर्ट करा, ज्या लोक आपल्या संगे उभा आहेत ना, परमेश्वरनी कृपा आहे म्हणे. ठीक आहे, पैसा आज निकाल दिन मी कमवलेच होत म्हणे. 35 लाख न नुकसान व्हायला त्यास ना. मला जर मोजायला द्या ना 35 लाख रुपये, यार ती जिंदगी चालण्याची 35 लाख मोजत मोजत. आणि तरी त्या लोक अजून बी लोकेसनी मदत करायला विचार करा. कोणता जाळा कातडाला कोणता कलेजाना बनेलत काय माहिती. बागीना 2-4 हरामी होतात. कमेंट मग सांगतोस इन्शुरन्स होता का म्हणे. मी रत्नदीप भाऊले लिटरली विचारत, रत्नदीप भाऊ म्हणे इन्शुरन्स वगैरे काहीच नाही होता. 35 लाख नुकसान व्हायला काय विषय नाही. तुम्ही नाही म्हणून सांगितलं असत ना भाऊसाहेब, आपला सपोर्ट आहे ना. भूषण दान त्या नक्कीच पुढे जातील, परमेश्वरनी कृपा तुम नामना सपोर्ट. बाकी ते मग भूषण दान त्यासनी अशी बी सांगा की अजून मी पुढे मदत करतोच म्हणे, मी लोकेसले म्हणे. सपोर्ट करा, आशीर्वाद राहू द्या. जय श्रीराम, जय खानदेश.